कारण आता संयुक्त झाली, कुटुंब अगदी छोटीशी झाली आहेत. मी, माझे आई बाबा एवढंच झालंय. आता शेजारी हा घटक गेलाय, आजी हा घटक गेलाय, आजोबा घटक गेलाय. तुमचे कझिन ब्रदर तुमच्या आजूबाजूला नसतात, ते कुठेतरी खूप लांब असतात. हा पण माणुसकीचा पण प्रश्न असतो की ती जर 12 तास बाहेर काम करत असेल तर आणि तुम्ही जर दिवसभर घरात असाल तर कामाची वाटणी तुम्ही केली पाहिजे आणि ती कमवते ना, ते ठेव. आणि मी तर म्हणते घरची कामं सगळ्या घरच्याच बाईने केलं पाहिजे. हा अट्टाहास का? प्रेम हीच गुरुकिल्ली आहे माणसाच्या जगण्याची. तर ते प्रेमाचा झरा आटू देऊ नका आणि माणसाला प्रत्येक वेळा जज नका करू. तर तुम्ही सगळं बरोबर बोलत होता आणि ऍक्च्युली ते पटण्यासारखं सुद्धा आहे. फक्त आता इतकंच आहे की प्रेक्षक कुठल्या अर्थी घेतायत आणि ते कुठल्या अर्थी ऐकतायत. नाही, समजतंय, सगळ्यांना कळतंय. ह्या गोष्टी पण काय होतं, आपण ना ह्या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या घेतो. गप्पा मारायच्या वेळेला आपण असं, शेवटी आपण जेव्हा घरात शिरतो परत आपल्या मुलांसोबत आपण तसंच वागतो. तर तसं नका करू. ह्याच्यावर तुम्ही चिंतन करा, विचार करा. पटतंय का? आपण पण ह्या वयातून गेलेलो आहोत. आमचं जनरेशन तर अजून वेगळं होतं. म्हणजे आमच्या जनरेशनला तर बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की आता रट्टे. पण पूर्वी एक चांगली गोष्ट असते की घरामध्ये आजी असायची, शेजार पाजार असायचा. आता शेजारी हा घटकच संपलेला आहे. सगळ्यांचे दरवाजे बंद. पूर्वी आईने रागवलं की आम्ही शेजारी जाऊन बसायचो, त्यांच्याचकडे वगैरे जेवायचो. आधी ते पण व्हायचं ना की फटकावायला लागलं की अरे शेजारी आले तर कशाला मारते, काय करतोय, किंवा शेजाऱ्यांचा मुलगा जरी कुठेतरी गैरवर्तन करत असेल आणि तो शेजाऱ्यांनी बघितलाय, ते येऊन त्याला भडकायचे. हक्क असायचा, त्या शेजाऱ्याला हक्क असायचा की हा माझ्या शेजारचा मुलगा आहे आणि त्याला तो त्याच्या बापासारखा रागवायचा, चल घरी. आणि ते पोरग पण ऐकायचं की काकांनी बघितलंय. आता बापाने सुद्धा चल घरी म्हटलं तर बापाकडे असं नजर रोखून ते पोरग बघतं. कारण हे सगळं वातावरण बदलायला मुळात ती कुटुंब व्यवस्था, मुळात ती शिक्षण व्यवस्था, ह्याच्यामध्ये आता आपल्याला बदल घडवणं खूप गरजेचं आहे. कारण आता संयुक्त झाली, कुटुंब अगदी छोटीशी झाली आहेत. मी, माझे आई बाबा एवढंच झालंय. आता शेजारी हा घटक गेलाय, आजी हा घटक गेलाय, आजोबा घटक गेलाय. तुमचे कझिन ब्रदर तुमच्या आजूबाजूला नसतात, ते कुठेतरी खूप लांब असतात. तर त्या मुलांना ना शेअरिंगला कोणीच नाहीये. आणि मग असतात ते शाळेतली मुलं जी त्यांच्याच सारखी एकटी असतात बिचारी, आणि त्यांचे प्रश्न आणि यांचे प्रश्न दोघं एकमेकांशी बोलताना त्याच्यातून विचित्र सोल्युशन निघतो आणि मग त्यातून मग ती ॲडोलेसंट नावाची सिरियल निर्माण होते. तर मुलांना म्हणतात ना, ताटामध्ये सगळं असावं, जसं वरण भात, भाजी पोळी, कोशिंबीर, पापड, लोणचं, असं सगळं. तसं कुटुंबात सुद्धा ना, कुटुंब असं एक विस्तारलेलं असावं. सोसायटी किंवा चाळ, त्यात शेजारी पाजारी, घरात आजी, एक मोठी बहीण असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये ना सगळ्या वयोगटातल्या लोकांशी त्या मुलाचं इंटरॅक्शन जेव्हा होतं ना, तेव्हा त्याला कळतं की माणूस असा वाढत असतो बरं का, पुढे जाऊन असं करतात बरं का. पूर्वी मुलीला पाळी आल्यानंतर ती कन्फ्यूज नाही व्हायची, कारण तिच्यासोबत तिच्या शेजारी तिच्यापेक्षा मोठी मुलगी असेल, अजून तिच्यापेक्षा मोठी मुलगी असायची, आजी असायची, मामी असायची, शेजारची काकू असायची. ह्यांच्या गप्पा तिच्या कानावर पडायच्या. आताची मुलगी कन्फ्यूज होऊन जाते बिचारी. तर तिला हे करणं, कम्युनिकेशन करणं जमत नाही. आणि मग ती तिच्या वयातल्या मुलीला हे करते. आई कुठेतरी 12 तासाच्या ड्युटीवर बाहेर गेलेली असते. बघा किती गोष्ट ही आहे ना. सो कनेक्टेड राहा, आपल्या कुटुंबाशी कनेक्टेड राहा असं मला, कारण कुटुंबच मेन आहे. बाहेरची लोक ही फार तुम्हाला कन्फ्यूज पण करतात. चांगली मिळाली तुमच्या दयेने तर चांगलं आहे, देवाच्या दयेने, नाही तर मग गोंधळ होतो सगळा. त्यामुळे आपल्या आईबाबांशी आपल्या मुलांनी कनेक्ट राहणं आणि मुलांनी सुद्धा आईबाबांशी कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बोलता ना खूप महत्वाच्या 2-3 गोष्टी सांगून गेल्यात. म्हणजे एक तर कुटुंब, कम्युनिकेशन स्किल्स महत्वाचे घरात सुद्धा, आणि शेअरिंग हे खूप महत्वाचं आहे. आता जसं तुम्ही सिरियलमध्ये दाखवताय की भैरवीला तुम्ही काम करायला सांगताय किंवा बाकीच्या गोष्टी होतात की तुला हेच आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, तुला घर सांभाळायला आलं पाहिजे, संसार समजला पाहिजे, इन शॉर्ट. आणि तुमचा तोच हेतू आहे की हिने फक्त संसार सांभाळायचा आहे. आताच्या काळामध्ये काय होतं की बोलताना किंवा लग्नाच्या आधी मुलीला सांगतात नाही तू जॉब कर,
पण लग्न झाल्यावर हळूहळू लक्षात येतं की आपल्यावरती ना बाकीच्या पण जबाबदाऱ्या येत आहेत. जसं की जेवण करणं, घरात छोट्या कामांपासून मोठ्या कामांपर्यंत येतात आणि त्या फक्त मुलींकडूनच एक्सपेक्टेशन असतात की नाही तू हे केलंच पाहिजे. आणि मुलगा आलाय, बसलाय, मस्त चहा पितोय आणि बसला उठतच नाही, डिरेक्टली जेवायला उठतो. पण त्या दरम्यान मुलगी किती काम करते, त्या मुलीवरती ती पण 12 तास काम करून येते. ती पण आल्यावर सगळा संसार सांभाळते, तरी पण नंतर म्हणतात तू काहीच करत नाही. त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? ऍक्च्युली फनी गोष्ट आहे तरी. नाही, हा परत समजुतीचाच प्रश्न आहे ना. दुसऱ्याची मुलगी माझ्या घरात येते म्हटल्यानंतर ती दुसऱ्याची असली तरी आता ती माझी आहे ना, माझ्या मुलाची बायको आहे. सो माझ्या मुलावर माझं जर प्रेम असेल तर माझ्या सुनेवर पण माझं प्रेम असलं पाहिजे, कारण त्याचं सुख ती आहे. मग त्याच्या सुखासाठी तरी तिला. आणि हा पण माणुसकीचा पण प्रश्न असतो की ती जर 12 तास बाहेर काम करत असेल तर आणि तुम्ही जर दिवसभर घरात असाल तर कामाची वाटणी तुम्ही केली पाहिजे. आणि ती कमवते ना, ते ठेव. आणि मी तर म्हणते घरची कामं सगळ्या घरच्याच बाईने केलं पाहिजे. हा अट्टास का? आपण 4 जणांना कामाला लावूया ना, त्यांचे पण रोजगार मिळतात. समजा मी धुणं भांडीवाली बाई लावली तर तिला तिचा पगार मिळतो. मी स्वयंपाकीण लावली, तिला तिचा पगार मिळतो. करूया ना आपण हे, अशी वाटणी करूया पैशाची. जर मला एवढा पगार आहे तर काही स्वयंपाकीणला, काही धुणं भांडीला, मलाही आराम मिळतो, त्यांची घरं चालतात, घरात सलोखा राहतो. सासूबाई तुम्ही पण आराम करा, मी पण आराम करते, असं छान आनंदी राहूया ना लोकांना. तर नाही, लोकांचं ते असतं, आम्हाला नाही बाई चालत, आमची बाई भाजी अशी, आम्ही बाई पोळ्या अशा. अरे करा ऍडजस्ट, नोकरी करताय ना. हा, नसेल केली नोकरी आणि तिला आवडत असेल स्वयंपाक करणं, मग करू द्या तिला. पण तिला नाही आहे वेळ त्या मुलीला. आणि बाहेरचं ट्रॅफिक इतकं आहे, इतकं स्ट्रेसचं काम आहे की ती मुलगी नुसती शरीराने नाही थकत, ती मेंटली पण थकलेली असते. तिच्याकडनं काय तुम्ही अपेक्षा करणार की हिने आल्या आल्या 25 जणांच्या पोळ्या लाटा. आणि किंवा त्या सासूबाईंचं सुद्धा, एखादी मुलगी म्हणते दिवसभर त्या सासूनी 2 पोरं सांभाळलेली असतात ह्यांची, आणि परत आल्यानंतर सासूबाईंनी ताट वाढून द्यावं, अशी अपेक्षा ती मुलगी तरी का करते? कुटुंब म्हणजे प्रेम आणि विश्वास एकमेकांवर असलाच पाहिजे. तर आपल्याला एका घरात जर राहायचं असेल तर आपण एकमेकांशी, आणि ते हे शिकवून नाहीये, ते आपसुकच आलं पाहिजे. मला काळजीच वाटली पाहिजे तिची आणि तिला हिची. हो, ते एकमेकांचं अंडरस्टँडिंग असतं की जसं आणि ज्या क्षणी असं वाटणं बंद होतं ना, त्या क्षणी मग अलर्ट व्हायची गरज असते की माझं कुठे चुकलं. तुम्ही बरोबर बोललात. म्हणजे एक अंडरस्टँडिंग की सासूने पण सुनेचं मन राखलं पाहिजे आणि सुनेने पण सासूचं, म्हणजे दोघींनी एकमेकींचं. आता असे आम्ही मोठे होतोय किंवा आमचं फ्रेंड्ससोबत एक कम्युनिकेशन होतं, स्पेशली बॉईजसोबत, तेव्हा त्यांचं एक असं म्हणणं असतं की माझी आई थकतेय तर मला तर लग्न करायचंय. मला ते एक लॉजिक कळत नाही आणि हे खूप वाढत जाते. तर मला असं वाटतं ह्याच पिढीमध्ये होतं की आधीच्या पिढीमध्ये होतं ते मला माहिती नाही. हे आधीच्या पिढीत तर जास्त होतं. अरे म्हणजे सिनेमांमध्ये पण असं आहे, आण रे बाबा कोणीतरी रे, थकली रे, मला डोळे मिटायच्या आधी सून आण रे घरामध्ये. तर तेच आली की ती स्वयंपाक, म्हणजे हा राजपाट मग ती सांभाळेल. पण तेव्हा हा विचार होता की आतापर्यंत मी सांभाळलं घर, आता सून सांभाळेल, एवढा गोड विचार होता. कारण तेव्हाची सून काहीच नोकरी विक्री करू नये, बरोबर करतही होती. आता आमच्या पिढीमध्ये बऱ्यापैकी स्त्रियांना शिक्षिका, डॉक्टर किंवा गव्हर्नमेंट जॉब असायचे. तर आमचे जॉब आहे ना स्पेसिफिक वेळेचे असायचे, 7 तासाचे, 6 तासाचे. आता मुलींचे तसे नाही आहेत जॉब. आता मुली घरी जातात येतात किती वाजता कळत नाही, ते 12 पण वाजतात त्यांना. तर मग अशा मुलींकडनं तुम्ही कशी काय घर सांभाळा अशी अपेक्षा करता. आताचं लाईफच चेंज झालंय. तर बदलत्या काळाप्रमाणे सगळ्यांनी बदललं पाहिजे असं मला वाटतं. हे छान, तुम्ही खूप छान छान लाईन देत आहेत खरंच. म्हणजे आधी प्रेम आणि विश्वास, आता बदलत्या काळासोबत प्रमाणे बदललं पाहिजे. तुमचं तर सध्या नाटक पण सुरू आहे असं ऐकलं मी, त्या बाबतीत काय बोलाल? माझं लाईट गेलीये का हा दीर्घांक सुरू आहे. त्याचे आज आता 5वा प्रयोग माझा होणार आहे डोंबिवलीला. प्लीज डोंबिवलीकरांनो या. कारण प्रायोगिक नाटकाला ना भरभरून असा खूप प्रेक्षक येत नाही.
हे सत्य आहे, कटू असलं तरी. पण मी तुम्हाला आश्वासन देते की हा दीर्घांक जे जे कोणी बघून गेले त्यांनी एकानेही याच्याबद्दल निगेटिव्ह वक्तव्य केलेलं नाही आहे. कारण एक वेगळा विचार मांडणारा दीर्घांक आहे. आतापर्यंत सगळे लेखक वयवर्ष 20 पासून वयवर्ष फार फार तर 35 पर्यंतच्याच अभिनेत्रींचे किंवा स्त्रियांचे दुःख मांडत आलेले आहेत. पण खरं दुःख सुरू होतं किंवा खरं नाट्य सुरू होतं स्त्रीच्या आयुष्यात ते 40 नंतर. मुलं मोठी झालेली असतात, तिचा एकाकीपणा वाढलेला असतो. तर 40 नंतर किंवा 50 नंतरच्या स्त्रियांच्या आयुष्याबद्दल फार कमी लेखकांनी लिहिले आहे. तर इथे त्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे आणि खूप असा भावणारा असा हा दीर्घांक आहे. तर प्लीज तुम्ही पण या. नक्की हो आम्ही. आणि हा खरंच छान आणि वेगळा विषय आहे की 40 नंतरच्या खरंच स्त्रियांचं फार कमी बोललं जातं किंवा त्यांच्यावरती एक तर फिजिकली आणि मेंटली दोन्ही गोष्टी सफर होत असतात आणि त्यातल्या त्यात आणि वय पण होत झाले, म्हणजे तिची स्वतःची पण आंतरिक शक्ती थोडी कमी झालेली असते. मेनोपॉजचा पिरियड असतो, ती एक वेगळी चिडचिड असते आणि त्यामुळे तिला खूप गोष्टी असतात तिच्या लाईफमध्ये घडणाऱ्या, पण लेखकाने त्याबद्दल फार कमी लिहिलेलं आहे. लेखकांच्या सगळ्या आतापर्यंतच्या स्टोऱ्या, सगळ्या हिरोईन्स आपल्याकडे अशा लहान लहान आहेत, 20 पासून 35 पर्यंत. सो मला असं वाटतं की या दीर्घांकामध्ये ते मांडलेलं आहे आणि गंमत आहे ते ऐकण्याची. आणि त्यात तुम्ही ऍक्ट करताय तर थोडासा मजा पण येईल आणि थोडं भावेल पण. ह्युमरस आहे, सिरियस पण आहे. त्यामुळे पण एवढी खात्री देते की बसलेला माणूस उठून जात नाही आणि एकही जांभई देत नाही, ही माझी गॅरंटी आहे. हे मला जाणवलं आणि मला तर 2 प्रयोगात असा अनुभव आला की पडदा आता संपलंय नाटक, मी नमस्कार केला. आता हल्ली ती पद्धत आहे ना कर्टन कॉल घेण्याची. कर्टन कॉल घेऊन झाल्यावर पण लोक उठत नाहीत, त्यांना बोलायचं असतं अजून. हां, सो मला तो एक वेगळंच काहीतरी अनुभव येतो ह्या दीर्घांकामुळे. सो मला असं वाटतं की तुम्ही चुकवू नका, कारण मी कधी बंद करू शकते हा दीर्घांक. कारण शेवटी पैसा हा मेन मुद्दा आहे, जो मी स्वतः प्रोड्यूस करते. तो दीर्घांक मी स्वतःच प्रोड्यूस करते. तो कितपत मी आता साधी एक छोटीशी ऍक्ट्रेस किती दिवस मी ते फायनान्शियली मेंटेन करू शकेल याची मला खात्री नाही आहे. तर प्लीज चुकवू नका, लवकर येऊन बघून जा. येस, नक्की बघायला येतील. आणि तुम्ही हा मुळात प्रोड्यूस केलेला विषय तेच महत्त्वाचं आहे, कारण एकच बोलतात बाईच बाईला समजू शकते तसं आहे ते. तुम्ही स्त्रियांचे प्रश्न जे मांडले ते नक्की बघायला येतील. आणि खरंच थँक्यू सो मच. छान वाटलं गप्पावरून, वेगळ्या विषयावर थोडी चर्चा झाली. आपण पुन्हा अशा चर्चा करण्यासाठी भेटू. बाकी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, प्रेम हीच गुरुकिल्ली आहे माणसाच्या जगण्याची. तर ते प्रेमाचा झरा आटू देऊ नका आणि माणसाला प्रत्येक वेळा जज नका करू. माणूस नवीन तुमच्या समोर आलं ना, पहिले नितळ मनाने सामोरे जा. नंतर मग त्या माणसाकडनं समजा थोडासा काही वाईट अनुभव आला की मग वाटलं सावध. पण सुरुवातच तुम्ही संशयाने करू नका, तो संशय काढून टाका. माणसाचा माणसावर विश्वास वाढला पाहिजे अहो, तरच प्रेम वाढेल आणि प्रेम वाढलं तरच आपण जगू. सो तुम्ही जगा आणि जगू द्या.